नमस्कार मित्रांनो, आम्ही आता आलो आहे आमच्या दापोलीच्या नारगोलीच्या रानामध्ये रानमेवा जमा करण्यासाठी। ही करवंद बघा केवढी मोठी मोठी आहेत, टपोरी म्हणजे करवंद्यामधला हापूस आहे हा। आणि बघा ही कच्ची, याची आम्ही चटणी बनवणार आहोत। आणि ही बघा जमा केली आहेत आम्ही फिरून फिरून, पिशवी भरून जंगलामध्ये फिरून। हा रानमेवा जमा करण्याचा वेगळाच आनंद आहे। आणि दत्ता तर आमचा एकदम भन्नाट खुश झालाय, तो बघा एकटा एकटा जंगलात फिरतोय। दत्ताला बघा, या मंडळी हे बघा, रानमेवा खायला या, रानमेवा। हे बघा याची चटणी बनते। सगळं हाताला चीक लागले आमच्या, तरी सुद्धा काय हरकत नाही। संजू बाबाला बरोबर तोडता येतं, ते पानासकट तोडतायत म्हणजे हाताला चीक नाही लागत। म्हणजे हे तोडताना याला पानांसकट तोडायचं, म्हणजे त्याचं चीक हाताला लागत नाही। यात कच्च्या करवंद्यांची चटणी बनते, हे बघा। आणि हा आमचा अर्जुन सगळं जमा करायला सोबत आला। आता झाडावर चढला होता तो जांभळं काढायला, जांभळंसुद्धा भरपूर खाल्ली आम्ही, गोड गोड। हे पकलेलं आहे, हे बघा एकदम असे टप्पोरे करवंदे, टप्पोरे। ह्याची एकदम गोड रसरशीत आहे। हे बघा साईज बघा करवंदांची, ही बघा।